मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली होती? ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना लागू झाली होती. पुढचा प्रश्न, शून्याचा शोध कोणी लावला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, आर्यभट्ट. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र दिन, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 1 मे. 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यानंतरचा प्रश्न, जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत लिहिले आहे. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, युनोचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, न्यूयॉर्क या ठिकाणी युनोचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारताचे संविधान कोणी तयार केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार केले आहे. त्यानंतरचा प्रश्न, ताजमहल कोठे आहे? ताजमहल कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, आग्रा या ठिकाणी ताजमहल आहे. त्यानंतरचा प्रश्न, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, हिंदी. हिंदी ही भाषा सर्वात जास्त बोलली जाते भारतामध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात झाशीची राणी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? भारतीय स्वातंत्र्य लढ्यात झाशीची राणी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, राणी लक्ष्मीबाई. त्यानंतरचा प्रश्न, इस्रोचा फुलफॉर्म काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचा फुलफॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा आहे. त्यानंतरचा प्रश्न, संविधान दिवस कधी साजरा केला जातो? संविधान दिवस साजरा कधी केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, बुध हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान हे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे भारतातील. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय संसद किती सभागृहांची असते? भारतीय संसद किती सभागृहांची असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, 2 सभागृहांची असते. पुढचा प्रश्न, युनिसेफचे काम काय आहे? युनिसेफचे काम, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, बालकल्याण. बालकल्याण हे युनिसेफचे काम आहे.